सोमवार ते शुक्रवार डब्याला भाजी काय बनवू ह्या प्रश्नाने वैतागलेली मी शनिवार रविवार मला डब्यापासून मुक्तता होती। मग अहोंना कानात हळू विचारलं की बाहेर जाऊन काहीतरी खायचं का। त्याच्यावर त्यांच्यात देवच प्रकटले। ते बोलले चल बाहेर फिरून पण येऊ आणि काहीतरी खाऊन पण येऊ। मग चावमेव करण्यासाठी मी गेली सिटी समोसा चालू झालेला नवीन कॅफे, जिथे सर्व काही कमी रेटमध्ये भेटत होतं। मग मी एक क्रिस्पी सँडविच आणि क्रिस्पी वडापाव घेतला, जो खूप थंडगार होता, पण पोटात भूक असल्याकारणाने सर्व गोडच वाटतं। चावमेव म्हटलं की माणूस जास्तच खातं। मग मी एक पायनॅपलचा ज्यूस पण घेतला, रोल पण घेतला आणि ते करत असताना आखाजीपासून आमरसची सुरुवात होते, पण एक चांगला आमराईचा ठेला दिसला आणि मोह आवरला गेला नाही। नवऱ्याला रस हे जीवापासून आवडतो, म्हणून त्यांच्या आनंदासाठी मी आंबे घेतले आणि उद्या आमरस करणारे त्याची रेसिपी पण टाकेल। मग काय ते करता असताना नवऱ्याचं लक्ष रसवंतीकडे गेलं। उन्हाळ्याचा रस पिला नाही तर उन्हाळा पूर्ण होतच नसतो, म्हणून 2 रस घेतले, चेस केलं, बर्फ टाकत गटागटा पिऊन टाकलं। आणि तुम्हाला सांगते आमरसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बरं का। जावयाला आता सासरवाडीला मान मिळेल, म्हणून जात जा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब।